सर्वांना नमस्कार। आज आपण IRCTCमध्ये नवीन अकाउंट फ्रीमध्ये कसे बनवावे हे शिकणार आहोत, जेणेकरून आपण फ्लाईटची आणि रेल्वेची तिकीट घरबसल्या बुक करू शकता। तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला। चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। सुरुवातीला Google Chrome ओपन करा। Google Chrome ओपन केल्यानंतर irctc.co.in ही रेल्वेची साईट सर्च करा आणि एंटर करा। एंटर केल्यानंतर असा आपल्याला पेज ओपन होईल। असा पेज ओपन झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर आपण बेसिक डिटेल्स ही माहिती भरू। यामध्ये यूजर नेम आपण तयार करूया। एक्झाम्पल म्हणून आपण एक यूजर ID तयार करू, महेंद्र वाडकर या नावाने यूजर ID तयार करू आणि पासवर्ड तयार करू। पासवर्डमध्ये आपल्याला एक अल्फाबेट लेटर पाहिजे आणि एक सिम्बॉल पाहिजे। अशा प्रकारे आपण पासवर्ड तयार करावा। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड देखील तेच असले पाहिजे। पासवर्ड तयार झाल्यानंतर आपली लँग्वेज सिलेक्ट करा, इंग्लिश किंवा हिंदी। त्यानंतर आपला व्हॉट इज युअर नेम यामध्ये आपलं पेट नेम काय आहे ते प्रविष्ट करा आणि कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्यानंतर आता पर्सनल डिटेल भरू। यामध्ये फर्स्ट नेम टाका, फर्स्ट नेम नंतर मिडल नेम टाका, मिडल नेम नंतर सरनेम टाका। सरनेम टाकल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट आहात का, पब्लिक आहात का, प्रायव्हेट आहात का, तर तुम्ही कुठल्या प्रकारामध्ये मोडता ते सिलेक्ट करा। तर मी पब्लिक सिलेक्ट केलेलं आहे। पब्लिक सिलेक्ट केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे ती डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा। यामध्ये इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ष सिलेक्ट करायला ऑप्शन येईल। तुमचा जो वर्ष आहे तो वर्ष सिलेक्ट करा। यामध्ये महिना आहे तो महिना सिलेक्ट करा। महिना सिलेक्ट केल्यानंतर तारीख सिलेक्ट करा। बर्थ डेट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात त्यावर क्लिक करा। मेल फिमेल आहात त्या मेल फिमेलवर क्लिक करा आणि इथे तुमचा ईमेल ID प्रविष्ट करा। तुमचा जो ईमेल ID असेल तो ईमेल ID इथे अचूक असा नोंद करा, कारण या ईमेल IDवर तुम्हाला एक OTP येणार आहे। तो OTP आपल्याला इथे सबमिट करावा लागतो। त्यामुळे तुम्ही ईमेल ID प्रविष्ट करताना काळजीपूर्वक प्रविष्ट करा। ईमेल ID प्रविष्ट केल्यानंतर खाली आपला मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर देखील व्यवस्थित असा टाकावा, कारण त्यावर देखील एक व्हेरिफिकेशनचा OTP येतो। त्यामुळे मोबाईल नंबर आणि OTP हे चुकता कामा नये। तुमची कंट्री आहे त्या कंट्रीला सिलेक्ट करा आणि पुढे जा। पुढे गेल्यानंतर ॲड्रेसवर क्लिक करा। यामध्ये आपला ॲड्रेस टाका। ॲड्रेस आता आपण टाकूया। ॲड्रेसच्या पहिल्या कॉलममध्ये आपल्याला नंबर टाकायचा नाही आहे। नंबर टाकला तर आपल्याला ते घेत नसल्यामुळे आपल्याला तिथे नावच टाकावं लागेल। त्याच्यानंतर आपण पिनकोड टाकूया। पिनकोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिक आपली शहर येतं ते शहर सिलेक्ट करा। त्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्रानंतर तुमचा पोस्ट कुठला आहे ते पोस्ट सिलेक्ट करा। पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर परत मोबाईल नंबर टाका। कॉपी रेसिडेन्शियल आणि ऑफिस ॲड्रेस जर सेम असेल तर येसवर क्लिक करा, नो असेल तर नोवर क्लिक करून माहिती भरा। त्याच्यानंतर कॅप्चर प्रविष्ट करा। आता इथं आपण कॅप्चर टाकूया। कॅप्चर अचूक टाका। त्यानंतर आय हॅव रीड यावर क्लिक करून रजिस्टर करा। रजिस्टर केल्यानंतर आपल्याला ईमेल ID दाखवण्यात येईल आणि मोबाईल नंबर दाखवण्यात येईल। हा ईमेल ID आणि मोबाईल नंबर बरोबर असेल तर ओके बटनवर क्लिक करा। जर चुकीचा झाला असेल तर त्यात दुरुस्त करा। त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा। ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील पेज ओपन होईल। आता आपण ओके बटनवर क्लिक करूया। ओके बटनवर क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला इनव्हॅलिड कॅप्चर असा ऑप्शन आलेला आहे। याचा अर्थ आपण कॅप्चर व्यवस्थित प्रविष्ट केलेला नाही आहे। त्यामुळे परत आपण व्यवस्थित असा कॅप्चर टाकून रजिस्टर या बटनवर क्लिक करूया, ओके करूया। उजव्या बाजूला यूजर ID ऑलरेडी एक्झिट असा मेसेज आलेला आहे। असा मेसेज कधी कधी येतो,
त्यावेळी आपण बेसिक डिटेलमध्ये जाऊन यूजर नेम चेंज करावा। आता आपण यूजर नेम चेंज करू आणि परत एकदा करून पाहू। यूजर नेम चेंज केल्यानंतर आपण परत रजिस्टर या बटनवर क्लिक करू। यूजर नेम चेंज केल्यानंतर परत कॅप्चर आपल्याला प्रविष्ट करावं लागतं। आपण कॅप्चर प्रविष्ट करूया। कॅप्चर प्रविष्ट केल्यानंतर आपण रजिस्टर या बटनवर क्लिक करूया। रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर परत ओके करूया। आता बघा आपला सक्सेसफुली अकाउंट असा ओपन झालेला आहे। आपल्याला असा मेसेज आलेला आहे की थँक्यू यू हॅव बीन सक्सेसफुली। त्यानंतर आपण क्लिक हर या ऑप्शनवर क्लिक करूया। क्लिक हर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा मेन पेज ओपन होईल। मेन पेज ओपन झाल्यानंतर आपण परत एकदा लॉग इन करूया। जो आपण यूजर आय डी आणि पासवर्डनी अकाउंट ओपन केलेला आहे तो अकाउंट नंबर आणि यूजर नेम आणि पासवर्ड इथे प्रविष्ट करू आणि हे बघा इथं परत लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला यूजर नेम आणि अकाउंट नंबर टाकायला माहिती येईल। इथे यूजर नेम ऑलरेडी आलं, अकाउंटचे पासवर्ड आलेला आहे, यूजर नेम आणि पासवर्ड। त्यानंतर कॅप्चर प्रविष्ट करा। कॅप्चर प्रविष्ट करू आपण। कॅप्चर प्रविष्ट केल्यानंतर साइन इनवर क्लिक करा। हे बघा आता आपला अकाउंट ओपन झालेला आहे। फक्त अकाउंट ओपन होण्याच्या अगोदर आपल्याला ईमेल आय डी व्हेरिफिकेशन OTP येतो आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन OTP येतो। आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावर एक OTP जाईल। त्यासाठी व्हेरीफाय मोबाईल विथ OTP यावर क्लिक करावा। आता आपण त्यावर क्लिक करू। आता आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावर एक OTP जाईल। तो OTP आपण इथे प्रविष्ट करू आणि सबमिट द OTP यावर क्लिक करूया। आता OTP प्रविष्ट करू। सबमिट OTPवर क्लिक करू। बघा इथं मेसेज आलेला आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे आपला। आता आपल्याला ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे। ईमेल आय डी आपण जो टाकलेला आहे त्यावर एक OTP जाईल। आता आपण ईमेल आय डीसाठी OTP जाण्यासाठी व्हेरीफाय ईमेल विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करू। आता आपल्या ईमेल आय डीला एक OTP गेलेला आहे, तो OTP इथं प्रविष्ट करावा। ईमेल आय डीचा OTP प्रविष्ट केल्यानंतर सबमिट करावा आणि मग आपला अकाउंट सक्सेसफुली तयार झालेला दिसेल। याचा अर्थ असा की आपण मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अचूक नोंद करावी। अचूक नोंद याच्यासाठी करावी की व्हेरिफिकेशनसाठी त्यावर OTP जातो। आता ईमेल आय डीचा OTP टाकून झालेला आहे आणि इथे मेसेज आलेला आहे आपल्याला ईमेल आय डी व्हेरीफाईड, म्हणजे आपला अकाउंट आता सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे। आता तुम्ही यावरून ट्रेनचे तिकीट आणि फ्लाईटचे तिकीट घरबसल्या बुक करू शकता। तुम्हाला प्लॅटफॉर्मवर रेल्वे स्टेशनवर जायची गरज नाही आहे, रांगेत उभा राहायची देखील गरज नाही आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजून सांगितले आहे। त्याच्यानंतर ही सर्व माहिती झाल्यानंतर लॉगआउट या बटनवर क्लिक करा आणि मेन पेजमधून बाहेर या। लॉगआउट केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल थँक्यू फॉर यूजिंग www.irc.co.in यू हॅव सक्सेसफुली लॉगआउट। परत लॉग इन बटनवर क्लिक करून आपण हा जो अकाउंट ओपन केलेला आहे तो अकाउंट परत एकदा ओपन करून बघूया। कॅप्चर आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन इनवर क्लिक करा आणि हे बघा आपला अकाउंट ओपन झालेला आहे। कॉम्प्युटरची गरज आहे असं काही नाही, आपण मोबाईलवर देखील ही प्रोसेस करून आपला अकाउंट ओपन करू शकता। त्यासाठी गुगल क्रोम असतो, त्या गुगल क्रोम ओपन करून आपण ही प्रोसेस करू शकता। अशा प्रकारे आपण मोबाईलवर देखील फ्लाईट आणि रेल्वेचे तिकीट बुक करू शकता। घरबसल्या आपल्याला ही सुविधा उपलब्ध होईल। धन्यवाद। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर करा।